तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? बरे असाल? मी पण मस्त आहे आणि मजेत आहे. बघा सकाळी सकाळी मस्त छान अशी मॉर्निंग झालेली आहे. मी फ्रेश वगैरे पण होऊन गेली आणि आलेली आहे आपल्या किचनमध्ये, कारण की किचनमध्येच माझं सर्वात जास्त काम असते. आणि आता इथे होत आहे वरण आणि वरणाला मस्त तडका वगैरे देऊन दिलेला आहे, कारण की आम्ही आज बनवणार आहोत मस्त स्पेशल इडली. तर इथे तडका झालेला आहे, उकडून पण झाले, मस्त आता सांबार कापून ठेवलेली आहे. बघा आता आपण इथे सांबार टाकून घेऊया, म्हणजे आपला सांबार रेडी होऊन गेलेला आहे मस्त. इतका छान सुगंध येत आहे की नाही, भरपूर जास्त मस्त. आणि इकडे काढलेला आहे इडलीच्या साच्या मी. तर आता इडलीच्या साच्या वगैरे काढलाय, याला मस्त दूध पुसून वगैरे घेऊन घेऊया, कारण की 2-3 दिवस झालेला ठेवलेला आहे. आता 8 दिवसाच्या पहिले पण आम्ही इडली बनवलेली होती, पण म्हटलं चला आज बनवत आहे तर तुमच्यासोबत शेअर करते बा म्हणून. सगळं झालेलं आहे. आता हे ठेवून देऊया गॅसवर, मस्त गॅस चालू करू मस्त. आणि तिथे टाकून घेऊया पाणी. मामा पाहिजे, मामा राहुल मामासाठी माझा पोरगा तरसून जाईल. आणि राहुल गेलेला आहे शाळेत. सकाळ संध्याकाळ असंच वाटते त्याला की राहुल मामाच खेळला पाहिजे आपल्यासोबत बा म्हणून. आणि आमची भांडेवाली आली, दाखव का तुम्हाला भांडेवाली आमची, थांबा. पासून मी झालेली आहे स्वयंपाकवाली आणि खुशबू झालेली आहे भांडेवाली. आईची तब्येत खराब आहे आमची, पण दोघेही मुलीला 2 पद भेटून गेले. ते भांडे घासत राहते, आम्ही स्वयंपाक करत राहतो. आणि माझी मोठीवाली ताई आलेली होती, तर ते कपडे झाडझूड आणि पोचा त्याच्यासाठी झाली होती. इथे पाणी टाकलेलं आहे आपण. आता याला झाकून मस्त उकळी येऊन देऊया. आणि जे हे वाले इडलीचे साचे आहे याच्यामध्ये आपल्याला आता बॅटर टाकायचं आहे. आणि बॅटर कसं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते मस्त. मस्त सकाळीच तांदूळ भिजू टाकून ठेवलेले होते, त्याच्यामध्ये डाळ पण भिजू टाकली होती. आणि त्याच्यानंतर त्यांना मस्त असं ग्राइंड करून घेतलं आणि बारीक असं पेस्ट करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये दही आणि मीठ टाकून ठेवलेला होता. तर बघा किती छान असं म्हणजे फर्मेट झालेला आहे मस्त. बघा मस्त असे बारीक बारीक इथे बॉल तयार झालेले आहे, त्याच्याने आपली इडली मस्त अशी स्पंची होते. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ वगैरे, तर रात्रीच टाकून ठेवलेली होती, जेवढं लागते तेवढं. आता याच्यामध्ये टाकून घेऊया आपण इनो. बघा हा हे इनोचे पॅकेट, कालच यांच्या मी मस्त दुकानामध्ये गेलो होतो आणि इनोचे पॅकेट घेऊन आले. तर इनो टाकणार आहोत आता इथं, कारण की आपली इडली आणखी फुगते याच्याने. आणि इनो केव्हा टाकायचं, जेव्हा आपला पाणी उकळल्याच्या नंतर. जसंच पाणी उकळलं, जेव्हा आपल्याला ते इडली त्याच्यामध्ये टाकायची आहे डायरेक्ट, तेव्हा इनो टाकायचं. नाही तर इनो आधीच टाकून ठेवले तर जे इनोचे बबल्स वगैरे असतात तर ते फुटून जातात, तर त्याच्याने ते स्पंची होत नाही. म्हणून जेव्हा आपण तयार करतो तेव्हा छान अशी उकळी. तर आपण आता हे आहे साचे, यांच्यामध्ये तेल लावून घेऊया, कारण की आपली इडली इथे चिकटली नाही पाहिजे बा, त्याच्यासाठी मस्त सगळ्या साच्यांना लावून घेऊया तेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघायसाठी प्लीज लाईक करून ठेवा, आवडले असतील तर शेअर नक्की करा. आणि काल जो व्हिडिओ मी अपलोड केलेला होता तो पण नक्की जाऊन बघा, तिथे अळूवडी कशी करायची ते पण मटणासारखी मस्त रश्शेदार, तर ते पण तुम्ही जाऊन बघू शकता, खाली लिंक दिलेली आहे मी, तिथे बघाल. तर आता आपण इनो टाकून घेऊया. मी सांगितली होती ना इनो टाकायचं केव्हा, जेव्हा आपल्याला इडली तिथे टाकायची आहे तेव्हा. मस्त तिथे इनो टाकून घेऊया आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि इनो टाकल्याच्या नंतर आपण एकाच साईडने फिरवायचं. जर दोन्ही साईडनी जर तुम्ही फिरवले तर इथे बबल्स येत नाही, म्हणून इनो टाकल्याच्या नंतर एका साईडनी, डाव्या साईडनी फिरवतात तर डाव्या साईडनीच फिरवायचं, उजव्या साईडनी फिरवत आहात तर उजव्या साईडनी फिरवायचं, असं करायचं. सगळी इडल्या आपण इथे पात्यामध्ये टाकून घेऊया मस्त. आणि आमच्या अयांश बाळाला आमची आई फिरायसाठी घेऊन गेलेली आहे, कारण की आम्ही स्वयंपाक करत असला तर आमचा बाळ खूप जास्त लुडबुड लुडबुड करतो यासाठी. अरे बाबा सर्वात मोठा साचा झालाय बाबा, सर्वात छोटावाला साचा घ्या आधी. आणि तुमच्याकडे जास्त थंडी पडत आहे का हे पण कमेंट करून सांगा. आणि खूप दिवस झाले मी लाईव्हला आली नाही आहे, कारण की माहेरी आहे, तर कामामुळे जरा आम्हाला वेळ मिळत नाही आहे, म्हणून आम्ही लाईव्हला येत नाही आहोत. सगळेजण लाईव्हवाले आमची वेट करत असतील, आमचे जे दादा लोक आहे, दीदी लोक आहे, सगळेजण. तर येणार मी नक्की. आणि नेट पण नाही पुरत बाबा आता इकडे आल्यावर. तिकडे राजनांदगावला राहिलं की आमच्या नवरोबाचा वायफाय घेतो, तरी पण इथे आहे आमची एक नवरीबाई, तिचा पण वायफाय घेतो आम्ही ना, व्हिडिओ अपलोड करून घेतो. एक एक करून 3 सगळे साचे बघा इथे टाकून झालेले आहे.
आणि आता याच्यानंतर आपण याला झाकून घेऊया आणि 10 मिनिटं होऊ देऊया. जरा हाय जास्तच करा म्हणजे लवकर इडली शिजून जाते. इडली शिजल्याच्या नंतर कुठे गेला होता आईसोबत? कोकोजा. तू कोको बघायला गेला होता ना? कशी करते कोको? कोणाच्या घरी गेला होता? लंजे बाबा? डिगू बाबा? डिगू मामा? डिंपल ताई? हो, लंजे बाबा अशा गाल पकडतात ना, माहितीये आमच्या अयांशला सर्वांना सांगत आहे. बघा लंजे बाबा, तुम्ही व्हिडिओ बघत असाल आमच्या तर अच्छे गाल पकडते. आता इडली झालीये ना, तुम्ही उतरा ना खाली. अजी उतला ना जी. बेटी असे गाल पकडतात बघा, म्हणून हा बाबाजवळ जात नाही, त्या लंजे बाबाजवळ गाल पकडतात आणि चावते. हो ना बेटा? थांबा, आमची इडली झाली, तुम्ही खाली उतरा 2 मिनिटं. मग इडली काढते मग तुला पकडते, ठीक आहे? पकडतो ना, थांबा ना. इडली झाली ना बापा आपली, नाही तर अशी जडून जाईल ना. हा गरम गरम आहे, हाय जवळ नाही राहायचं. गॅसची फ्लेम कमी करायची आहे. इडली झालेली आहे आपली. आता इडलीला काढून घेऊया बाहेर. दादू दूर राहा, चला. असं वाह 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 वाह, बढिया बढिया. गरम गरमच इडली काढायची नाही, नाहीतर ते कधी कधी चिपकून जाते, फाटून जाते, म्हणून थंडी होऊ द्यायची मग काढायचं. थोडंसं थंड झालं की मग 1 चम्मच घ्या, चमच्याने मस्त असं गोल फिरवून काढायचं. बघा किती छान इडली झाली आहे, मस्त जाडीदार झाली आहे बघा. दिसत असेल तुम्हाला, दिसते का गाई? अशाच सगळ्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. डोळ्यांना नाही दिसत बाई, पण तोंडानं सावंत सही तुला. नाही पिटू का तुझा? मावशीला चक्का मारते का? राघव का त्याला? राघव बरा, राघव का त्याला? तुझ्याकडे काय जाते व्हिडिओ करतोस म्हणून. सगळ्या इडल्या रेडी झालेल्या आहे. मी मस्त ताटीमध्ये काढलेल्या आहे, तुम्हाला दाखवते बघा. हे बघा किती छान दिसत आहे. सांबार आणि इडली मस्त छान. तुम्ही पण या सगळेच जण खायसाठी. आणि आता हा वाला स्प्रेड देणार आहे मी दादाजीला. तर चला तुम्ही आमच्यासोबत. सर्वात आधी घरच्या मोठ्या लोकांना द्यायचे. मस्त आहेत का रे दादाजी? दादाजीला बोला, बोला बाबाला दादाजी. हां, चहा नाही. दादाजी या नाश्ता करायसाठी. इथे राहतात माझे आजोबा. हा माझ्या आजोबाचा रूम आहे. इथे टेबलवर ठेवली आहे बघा इडली आणि पाणी वगैरे सगळं आहे. दादाजीला आवाज दे जा. दादाजी जी, इडली आणली. हा खा. कसे खातील बेटा इडली? असे खातील? हां ठीक आहे. मस्त छान इडलीचे छोटे छोटे तुकडे करून दिलं. आणि अयांसाठी साधावाला वरण आहे. अयांश दादा बसलं पण आहे इडली खायला. घे बेटू. हा खा. हां असं. हां खा. असं कसं झालं मला सांगशील? हा हां खाऊन बघ आधी. असं हां वरण लावतो. खा बेटा. कसं झालं? छान झालं. आवडलं तुला? आवडलं का? हां वा. खा बेटा. सगळं फिनिश करायचं. हां सांडवायचं नाही खाली. मावशीला खाते का विचार? छान झाली ना? छान झाली. मम्माने छान केलं ना? यम्मी यम्मी म्हण बरं दादू. मस्त झाली इडली. तू किती खाल्ले इडली? नाही खाल्ले. छक्का कोणाला मारलात? मावशीले. कसा छक्का? असा धावते ना, छक्का म्हणते तिच्यावर. कडो कडो धावते. छक्का मारला तिला. राग मामा छक्का मारते ना मावशीला. तिला रागी गेला तुझे. खाऊ आणते का मावशी? नाही आणायची. काही सांगता तुम्ही. आणलं का खाऊ? मावशी ना. कोण आणते बेटा खाऊ? भाऊ माऊ. चाय चाय ते तुमच्या लागलाय. चाय चाय म्हणते. चाय पिशील?
हे देऊन दिले फेकून दिले चाय पुरा माझ्या हातातून हिरले नाही. तुला हे चॉकलेट नाही पाहिजे का बरं? तू काय चहा पिशील? भूक लागली? तू मला म्हणतस तू काय आणलंय दाखव घेऊन. तू काय आणलं घेऊन दाखव कसं आहे. बापरे तोच घेऊन दिला. कोणी घेऊन दिलं बेटू? मामाने. पैसे कोणी नेले होते? पैसे किती पैसे घेऊन गेला होता? 9 पैसे. 9 पैशामध्ये एवढे सारे तोष मिळाले. दाखव. चॉकी पण. आता तू चॉकी नाही खाणार होता खरं ना? खाशील? चॉकी खाते तू? कोणी दिली ही? मामानेच दिली. मामा मग असं कसं म्हणलं बेटा तुला मामा? असं बोलल्या. मामानी खर्रा खाल्लं होतं आणि दादूच्या पॅन्ट सोडत होता म्हणून तसं म्हणलं हो की नाही बेटा? दादूला म्हणलं. ऑफिस मधून तर तिने आणलेले आहे बघा वडे साबुदाण्याचे. दाखव ग बाई. क्रिप्सी आहे का? हो दाखव. नेऊन दे सर्वांना. नेऊन दिलं बाबूजीला, आईला. अयांशही खात आहे बघा. दाखव रे दादू. अयांश आहा छान आहे बेटा. हा सगळेच जण वडे खाते आणि माझं इकडे चालू आहे. राहू तिची तब्येत चांगली नाही म्हणून ते नसतील खात म्हणून आपणच खाऊन घेऊ. काय नव्हतं. इकडे स्वयंपाक सुरू आहे माझं मस्त. इथे भाकर करते बाबूजीसाठी. त्यांना शुगर आहे म्हणून ते गव्हाची म्हणजे पोळी खात नाही तर ते मिक्स पिठाची ज्वारीचे वगैरे भाकर खातात. आणि भाजी केलेली आहे गवार शेंगांची. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. आम्ही पण मस्त खात राहतो. बाय बाय.